चमचमीत आणि गरमागरम उपवासाचा बटाटा वडा आज आपण बघणार आहोत की हा कुरकुरीत वडा कसा बनवायचा जो खाताना तुम्हाला उपवासाची आठवणही येणार नाही। अगदी सोप्या स्टेप्समध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 2 बटाटे बॉईल केलेले घेतलेले आहेत। त्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यात मी हिरवी मिरची आणि जिरं हे कुटून घेतलेलं होतं, तर हे मी त्यात टाकून घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर जर तुम्ही खात असणार तर तुम्ही त्यात कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता छान मिक्स करून झालेला आहे। तर आता मी इथे घेतलेला आहे भगर आणि म्हणजे 1 वाटी भगरमध्ये मी 2 चमचे साबुदाणे घेऊन हे दोघं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर हे टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून जसं आपण रेग्युलर बटाटे वडे बनवतो त्याला ते बॅटर कसं तयार करतो बेसनाचं त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। बघू शकतात हे अशा पद्धतीने बनवायचं आहे। तर मी इथे ऑलरेडी तेल गरम करून ठेवलेलं होतं। काही माझे वडे पण काढून झालेले आहेत, तर मी तुम्हाला आता एक वडा काढून दाखवते। काही वेळ लागत नाही, अगदी पटकन तयार होतात आणि छान कुरकुरीत तयार होतात। तर फुल गॅसवरच तळायचे। तर तुम्ही बघू शकतात की बटाटे वडाला कलरही खूप छान आलेला आहे आणि छान तळले जात आहेत, अजिबात फुटतही नाहीये। बघू शकतात। तर मी याला अजून थोडे लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं होतं। तर मी अजून बाकीचे वडेही काढून घेते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, अजिबात चुकणार नाही, अगदी परफेक्ट तयार होईल। तर बघू शकतात हे वडे छान तयार झालेले आहेत आणि त्यावर मस्त गरमागरम अशी तळलेली मिरची। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात। तर तुम्ही आवाज ऐकला असेल की छान कुरकुरीत तळले गेलेत, नरम अजिबात नाहीयेत। आवाजाने कळलंच असेल। आतमधून छान बटाट्याची भाजी सॉफ्ट अशी आणि वरची लेयर अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे। तर ही रेसिपी या नवरात्रात नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।